विराज काय झालं? असं का बोलवलं सगळ्यांना? सांगतो सरू, थांब जरा. विराज, प्रमोद, सांगा सगळ्यांना का मग सगळ्यांना इथं बोलावून घेतलंय? हो आजी, बाबांना येऊ देत, मग बोलूयात. मी आलोय. काय बोलायचं? बाबा, आम्हाला स्वतःचा बिझनेस सुरू करायचा आहे. बाबा, गेली कित्येक वर्ष आम्ही तुमच्याकडे काम करतोय, पण आता आम्हाला असं वाटतंय की आम्ही आमच्या हिमतीवर काहीतरी करावं. त्याशिवाय आम्हाला आमचा एक्सपिरियन्स मिळणारच नाही. एजे, प्रमोद आणि विराज आज तुझ्या समोर उभं राहून तुझ्याच साम्राज्याला चॅलेंज देत आहेत. असंच हळूहळू करून तुझ्या जवळची सगळी माणसं मी तुझ्या विरोधात उभी करणार. अभिराम जागीरदार, तुझ्या किल्ल्याच्या बुर्जाला भेगा पडायला सुरुवात झालीये. बाबा, जेव्हा आपला बिझनेस तुमच्याकडे आला तेव्हा धाडस करून तुम्ही त्यात काही बदल केले आणि एवढं मोठं साम्राज्य उभं केलं. आज आम्हालाही अगदी तसंच वाटतंय की स्वतःचं काहीतरी निर्माण करावं. विराज, तुम्ही काय बोलता तुम्हाला कळतंय का? विराज, प्रमोद, या घरामध्ये एकी टिकून आहे आणि आजच अचानक असं काय घडलं की तुम्हाला अभिरामची साथ सोडावीशी वाटते? थांब आई, यांना नक्की काय बोलायचंय मला नीट समजून घेऊ दे. बाबा, आम्हाला तुमच्या बरोबर काम करायचं थांबवायचंय म्हणून हे करत नाही होत. बाबा, आम्हालाही बिझनेसमध्ये इंडिपेंडेंटली डिसिजन्स घ्यायचे, पण ते तुमच्या बिझनेसमध्ये पॉसिबल नाहीये. म्हणून तर आम्ही बोलतो ना की आम्हाला आमचा बिझनेस सुरू करायचा. बाबा, प्लीज आम्हाला आमचा बिझनेस सुरू करायची परवानगी द्या, प्लीज. तुमचं बोलणं मी नीट ऐकलंय, पण आय डोंट थिंक तुम्ही ह्याच्यासाठी रेडी आहात.